मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेटिव्ह यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी की ट्रेंडिंगमध्ये चालत आहे, ज्यामध्ये अनेक महिला उमेदवार या योजनेसाठी अर्ज करत आहेत। ज्यांचं वय वर्ष 21 ते 60 वर्ष आहे, या वयोगटातील सर्व महिला या जे की योजनेसाठी अर्ज करू शकणारे आहेत। या संदर्भाचा आपण डिटेल व्हिडिओ सकाळी पाहिला होता, ज्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा आहे आणि तुम्हाला अर्ज कुठून मिळणार आहे या संदर्भाचा आपण संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये मिळवलेली होती। तर त्या व्हिडिओला बरेच महिला जे आहेत जे की कमेंट्स केले आहेत की या जी योजना आहे यासाठी काय नियम आहेत, काय अटी आहेत किंवा पात्रता काय असणारी आहे या संदर्भाचं अनेक कमेंट्स होत्या। तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही तुमच्या प्रश्नांचं आपण निवारण करणार आहोत की नेमकं कोणकोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असतील किंवा कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत या संदर्भाची आपण सर्व काही माहिती जाणून घेऊ। पण सुरुवातीला आपण पाहूया काही नियम व अटी जे की या योजनेसाठी ठेवण्यात आलेले आहेत। तर यामधली जी पहिली अट आहे अशी की ज्यामध्ये म्हटलेलं आहे माझ्या कुटुंबाचे म्हणजेच की थोडक्यात जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्याचे कुटुंबाचे जे एकत्रित वार्षिक उत्पन्न आहे जे की 2.5 लाखापेक्षा अधिक नसावे। म्हणजे की ज्या महिला उमेदवाराचे जे की वार्षिक उत्पन्न आहे जी लाभार्थी जे अर्ज करत आहे या योजनेकरता त्यांचं जे आहे वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं जे 2.5 लाखापेक्षा जे आहे अधिक नसायला हवं आहे, जे की कमी असणं आवश्यक आहे 2.5 लाखापेक्षा। तर ज्यांचं 2.5 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न कमी आहे ज्या कुटुंबांचं, त्या कुटुंबातील सर्वच महिला या योजनेसाठी पात्र असणारे आहेत। त्यानंतर आहे जे की दुसरा मुद्दा, कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा। म्हणजे की तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जे लाभार्थी आहे ज्या महिला अर्ज करत असतील या योजनेकरता, तर तुमच्या कुटुंबातील कोणताही जो आहे लाभार्थी जो की कोणताही सदस्य असो तो यासाठी आयकरदाता म्हणजे की इन्कम टॅक्स हा भरणारा नसावा लागणारा आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय निमशासकीय खात्यात नोकरी करणारा नसावा। म्हणजे की कोणीही तुमच्या घरातील कुटुंबातील हा नोकरी करणारा नसावा। जर कोणी नोकरी करत असेल तर त्या जे की महिला आहे ते अपात्र असणाऱ्या आहे। ज्यांच्या कुटुंबातील कोणीही नोकरीला नाही आहे हेच फक्त या ठिकाणी पात्र असणारे आहेत। त्यानंतर चौथा मुद्दा जो की महत्त्वाचा आहे, लाभार्थी शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा। म्हणजे की जे काही इतर योजना आहेत शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या, त्या योजनेमध्ये तुम्ही त्याचा लाभ घेतलेला नसावा असणार आहे। जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल आणि या योजनेसाठी देखील तुम्ही अर्ज करत असाल तर या इन केसमध्ये तुमचा अर्ज जो आहे जो की बाद करण्यात येणार असेल, म्हणजे थोडक्यामध्ये अपात्र असणारे असाल, अपात्र तुम्ही या ठिकाणी ठरू शकणार आहेत। फक्त जे आतापर्यंत महिला कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसेल महाराष्ट्र शासनाच्या तेच महिला फक्त या ठिकाणी जे आहे पात्र असणारे आहेत। त्यानंतर पाचवा पॉइंट असा आहे, कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। तर संयुक्तपणे तर सर्व काही कुटुंबाची जमीन मिळून जी आहे कुटुंबाची 5 एकरपेक्षा जास्त नसावी असणारी आहे। 5 एकरपेक्षा ज्यांची जमीन कमी आहे ते या ठिकाणी पात्र असणार आहेत महिला उमेदवार, आणि जे काही 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल ते या ठिकाणी अपात्र असणारे आहेत। त्यानंतर म्हटलेलं आहे शेवटचा पॉइंट, तसेच लाभार्थी किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने नोंदणी नसावी। तर जे काही उमेदवार महिला उमेदवार अर्ज करत असतील या योजनेसाठी त्यांना जे आहे त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर जे की 4 चाकी वाहने नोंदणी जे की असू नये। ट्रॅक्टर वगळून जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ट्रॅक्टर जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ते पात्र असतील, परंतु इतर कोणते ज्यामध्ये 4 चाकीमध्ये कार असेल किंवा इतर कोणतीही गाडी असेल तर जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र असणारे आहात। तर थोडक्यामध्ये हे काही नियम व अटी आहे जे की या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। तर या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे। जर तुम्ही या नियमांमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। जर तुम्ही या नियम व अटीच्या बाहेर किंवा क्रायटेरियामध्ये असाल तर तुमचा अर्ज जो आहे बाद करण्यात येणार असेल, आणि शेवटची तारीख जी आहे या योजनेची अर्ज करण्याची ती ठेवण्यात आलेली आहे 15 जुलै। परंतु या तारखेमध्ये जे की बदल होणार आहे, लवकरच जे आहे या तारखेमध्ये वाढ करण्यात येणारी आहे, कारण का 15 दिवस हे खूप कमी दिवस आहेत आणि खूप साऱ्या महिला जे की ज्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात धावपळ चालू आहे, तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, त्यामुळे जे आहे या तारखेमध्ये बदल होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही डॉक्युमेंट जमा करा। जर तुमच्याकडे ही क्रायटेरिया असेल तर तुम्ही या ठिकाणी बिनधास्तपणे तुम्ही अर्ज करू शकता। याची अर्जाची अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक आहे, तर
तर मित्रांनो तुम्ही तो पाहून घ्या. त्यामध्ये अर्ज कसा भरायचा आहे, कुठे नेऊन द्यायचा आहे, संपूर्ण काय आपण A to Z माहिती त्यामध्ये मिळवलेली आहे. जर या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका.